लहान लेकराला खोडी करायला आवडतं। पुरुष मंडळीला कडक इस्त्रीचे कपडे, कडक टोपी आणि लईच पांढरे केस झाले तर एक सूत्र टेकाळे दादा अजून सापडलं नाही मला। बऱ्याच दिवसाचं कोणाला विचारते करून कुठं जाऊ द्या तुम्ही, डाय कुठं करावा, डाय करू नका या मताची नाही, पण कुठं करावं याला काहीतरी मर्यादा। हनुमान महाराज अजून एक सापडलं नाही आपल्याला। इकडे डाय करणं ठीक आहे बरकुले काका, इकडं डायचं इथं काय कामी वानगड काय कळलं नाही आज इथं डाय आणि किती डाय करू द्या 15 दिवसात प्रकरण उघडकीस येतं। इकडून काळामध्ये नुसतं धोकं पडल्यासारखं होतं। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे इथली इतर रेंज नका लावू तुम्ही, आपण नंतर पाहू। माणसाला डाय करायला आवडतं, कडक इस्त्रीचे कपडे। महिला मंडळाची आवड विचारली तर प्रत्येकाची आवड वेगळी। महिला मंडळाला आवडतं साडी आणि कापूस वेचायला। सोनं आवडतं की नाही? संक्रांत जवळ आली की 15 दिवस अगोदर भांडे आपटायला चालू करतात घरामध्ये। मालकाला समजून घ्यायचं या वर्षी काहीतरी मागते। ज्या वेळेला माता मौल्यांची आवड पाहिली, 65 वर्षाची म्हातारी मालकाला म्हणायची, पप्याचा बाप अख्खा आयुष्य गेलं तुमच्या सोबत पण मला कधीच नाही केला फुटका, असं ती मालकाला म्हणी। मालकाला राग आला, दुकानात गेला, 100 रुपयात 1 किलो सोनं तुमच्याकडे आहे, ज्याला कसल्याच प्रकारचा टॅक्स नाही त्याचं नाव, आणि 1 किलो आणलं सोनं। सोनं आणलं ही बचत गटाची अध्यक्ष होती, बडबड करायची सवय। बाकीच्या 2-4 जणी मोठ्या मोठ्या घरच्या होत्या, विकास काका मोठ्या मोठ्या घरच्या होत्या। कोणाकडे 2 तोळे, कोणाकडे 3 तोळे, कोणाकडे 4 तोळे, कोणाकडे 6 तोळे ओरिजिनल सोनं। हिच्याकडे 1 किलो पण सगळं खोटं। मैत्रिणीच्या मुलीचं होतं लग्न, लग्नाला निघाल्या, गाडी केली, 5 जणीत लग्नाला गेल्या। लग्न लागेपर्यंत चोरांचा डोळा नुसता यांच्या सोन्यावर। चोरांनी सोनं पाहिलं, चोर म्हणतात आजी सोनियाचा दिल, उड्या मारायला लागले, आनंद झाला। अशी आड रानात खांडवीच्या मध्ये आणि आपले टाकडी ठोंबरे टाकडीच्या मध्ये गाडी अडवली। चोरांनी रात्रीच्या वाजता ज्यावेळेला रात्री गाडी अडवली, चाकू दाखवला। सगळ्या जणी खाली उतरल्या, मोठ्या मोठ्या घरच्या होत्या। म्हणतात मंजुळाबाई राधा अक्का आपल्या पोराला 1.5 लाख रुपये पगारी, सोनं परत भेटेल पण जीव नाही भेटायचा। सगळ्यांनी सोनं काढून दिलं। अध्यक्षाचं खोटं होतं पण तरी सुद्धा देईना, अशी हाणली चोरांनी। मारायच्या बेनत दिलं काढून। आता मला सांगा आजी काढून दिल्या गवस की नाही, पण तोंड कुठं गवसतंय? चोराला म्हणते जा घेऊन जा, 100 रुपयात सगळं आणले। चोर म्हणे बाईमुळे दिवस फुकट गेला म्हणे, खुशाला सांगते 100 रुपये। असे गेट पर्यंत गेले, तिथून परत आले, परत हाणली, भलं तोंड सुजेपर्यंत मार खाल्ला। आता मार खाल्ला तरी गवस की नाही, पण अध्यक्ष कुठं गवसती? ती म्हणते काय सांगू मुडद्यानी, हाणलं पप्याच्या बापापेक्षा कमीच हाणलं। कोणाला काय आवडेल सांगता येत नाही, आवड वेगळी आहे। महिला मंडळाची आवड वेगळी, म्हाताऱ्या माणसाची आवड वेगळी, जीवाची आवड संताला आवडत आहे। माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेनगुडी संताची आवड आहे। जीवाची आवड जर पाहिली, कुणाला लेकरं आवडतात, कुणाला गाडी आवडते, कुणाला बंगला आवडतो, कुणाला जमीन आवडते। माता माऊल्यांचा विचार केला, सगळ्यांची आवडी वेगळी आहे। मुलं आवडू नयेत, लेकरं आवडू नये, संसार आवडू नये या मताची मी नाही। प्रपंच करावा पण संसारी असावे, असूनी नसावे, भजन करावे वेळोवेळा। प्रपंचात राहा, संसारात राहा, पण जीवेसारखं संसारात राहावं। आपण प्रपंच करत असताना पण राहावं पक्षासारखं, प्रपंचात राहावं कसं? एखाद्या मुलीनं दिवसभर जसा भातुकलीचा खेळ खेळावा, पूर्ण संसार पूर्ण प्रपंच उभा करावा। संध्याकाळच्या वेळेला जर आईनं आवाज दिला, दिवसभर थाटलेला संसार एका क्षणात पिशवीत भरते आणि आईच्या आवाजाच्या दिशेने निघते। प्रपंचात राहायचं तसं, प्रपंचात राहावं कमळासारखं। पाण्याशिवाय कमळ येत नाही, पण एका पाण्याच्या थेंबालाही पाकळीवरती ठेवत नाही। प्रपंचात राहायचं तसं। योग्य वेळेत सावध झाला तर भगवंताचं नामचिंतन कराल। नामचिंतन केलं तर तुकोबाराय सांगतात, सुख वसे तुझे पायी
आणि मज ठेवी तये ठाई. विश्वातलं सर्व सुख कुठे असेल तर भगवान परमात्माच्या चरणाजवळ आहे. मग भगवंताला अखंड भक्तानं नामचिंतन केलेलं आवडतंय. तुम्ही म्हणाल ताई देवाची आवड पूर्ण केली तर आमचं काय? तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट. देवाची आवड पूर्ण करा. माऊली ज्ञानोबा सांगतात पा भगवंताचं नामचिंतन करा. नारायण हरी उच्चार नामाचा आणि तेथे कळी काळाचा रीग नाही. फक्त योग्य वेळेत सावधून भगवंताचं भजन योग्य वेळेत का करावं? हरी हरी तुम्ही म्हणारी सकळ तेने माया जाळ तुटतील. किंवा सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी. योग्य वेळेत सावधून भगवंताचं नामचिंतन करायचंय. का करावं? माऊली ज्ञानोबा सांगतात ज्ञान देव पुसे निवृत्तीसी चाड आणि गगना हुनी वाड नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांची. भगवंताची आवड पूर्ण करा. भगवान परमात्मा अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. पण काय करावी साधने फळ अवघेची येणे किंवा येणे साधती साधने आणि तुटती भवाची बंधने. योग्य वेळेत सावधून भगवंताचं नामचिंतन. आवडला पाहिजे प्रपंच आवडावा. मुलं लेकरं बाळे आवडले पाहिजेत. पण मुलगा पाहिजे कसा? कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक कथयाचा हरिक. अख्ख्या गावात चांगलं पियतो म्हणून नाव असेल तर काय कामाचं नाही. चांगला मुलगा जन्माला येण्यासाठी सुद्धा संत सांगतात सुशिलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुरता उदार वंश पुण्येन आत्म पुण्येन सौभाग्यता. मुलगा सुशील उदार चांगल्या विचाराचं निवडण्यासाठी भाग्यवान निवडण्यासाठी त्याचं स्वतःचं पूर्वजन्मीचं पुण्य त्याच्या आईवडिलांचं पुण्य त्याच्या वाडवडिलांचं पूर्वजांचं पुण्य आणि त्याच्या पूर्ण कुळाचं परंपरेचं पुण्य असावं लागतं. त्याशिवाय मुलगा चांगल्या विचाराचा निवडू शकत नाही. बऱ्याच जणाला मुलगा असावा प्रभू रामचंद्रासारखा. महिला मंडळाला वाटतं सुद्धा. वाटतं की नाही? प्रभू रामचंद्र आपल्या पोटी काही गरीब पाप्याच्या बापासोबत भांडण करून आले काय? तुम्ही लईच बसले असं टेन्शन. सगळ्या गावाचं कर्ज जसं काय तुमच्यावरच काही कर्ज नाही ना. टेन्शन घेऊ नका. ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. फक्त लोकांचं काढू नका. आता मला सांगा महिला मंडळ वाटतं ना तुम्हाला प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला यावा? असं करा नाही तर असं करा. प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला या वाटतं की नाही? बरं घरी एवढे शांत बसता का तुम्ही? आमच्या पुरुष मंडळी म्हणत असतात ज्याची बायको मुकवी तो सगळ्यात मालकाला म्हणते काय काय सांभाळू? घर सांभाळू की दार सांभाळू की जनावर सांभाळू की लेकर सांभाळू की सासू सासरे नेमकं सांभाळू काय? मालक म्हणतो मी सगळं सांभाळतो तू फक्त तुझं तोंड सांभाळ. मालकाला बोलू देत नाही तुम्ही शब्द घरी. प्रत्येक बाईला वाटतं आमच्या पोटी प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला यावा. येईल ना जन्माला. पण ते अगोदर कौशल्य होणं फार महत्वाचं आहे. आजची कौशल्य पाहिली तर 6 वाजले की टीव्ही पुढे जाऊन बसती. बऱ्याच जणी बसले तिथं पण मालिकेचं त्यांना असं आठवत असेल काय चालू असेल नेमकं मालिकेत. आणि खरोखर मालिकेचा त्याग करून आल्या. नाशिकच्या भागात एकदा कीर्तन निघाले. म्हटलं मावशी आव चला ना कीर्ताला. आमच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या घरी. काका ती बाई म्हणे ताई आली असते पण काय सांगा तुम्हाला लई आवडती मालिका आहे. म्हटलं मावशी मालिका कोणती? म्हणे माझ्या नवऱ्याची बायको. हाय का मालिका ती? महिला मंडळ लाज वाटतात का? माना आली तर मला सांगायचंय प्रभू रामचंद्र येतील पण त्या अगोदर कौशल्य व्हावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी जन्माला येतील पण त्या अगोदर मासाहेब जिजाऊ तुम्हाला व्हावं लागेल. आज विचार जर आपण केला देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपल्या दारामध्ये तुळस मंदिरावर कळस महिलांच्या कपाळावरती कुंकू पुरुषांच्या कपाळावरती बुक्का महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. हे विसरून आपल्याला कधीच चालणार नाही. त्या राजांसाठी म्हटलं जातं वाघाच्या जातीची पोलाद छाची ती जगात वैभवशाली. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती शिवाजी महाराजांचा मावळे हात वरती घ्या सगळ्यांनी. सगळ्यांनी टाळी वाजवा. छत्रपती शिवाजी
घालून नाटकं करते. मावळे सुद्धा कमी नव्हते. एकानं आवाज दिला तर आपण म्हणतो एक एक कोस आवाज जायचा मावळ्याचा. मावळे तसे होते हो. दिप्पाड द्यायचे, लिंबू फेकलं तर मिशीवर बसायचं. आणि नारळ जर शेंडीला बांधलं तर नारळ सुद्धा शेंडी लटकत होता. आता तांदूळ ठेवायची पंचायत झाली. लिंबाचा तर प्रश्न नाही. काही सुपडा साफ झालंय सगळं. मावळा एक दिप्पाडची दिप्पाड एक एक मावळा एका टायमाला 5-5 पाचुंदे खायचा. 5 पोळ्याचा एक पाचुंदा, 5 25 चपाती एका टायमाला खायचा. आता करूच मरल. 25 चपाती एका टायमाला. आता दिवसभरी एकच चपाती खात. एवढे हात पाय आणि भली मोठी ढेरीन माय म्हणती महावाघ. पहिल्यासारखे वाघ पाहायला नाही भेटत आता. मुलगा असावा चांगल्या विचाराचा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे. आज जर विचार केला, लोकांना विचारलं 16 वर्ष ते सांगणार आहेत आपण, पण कधी विचारच केला नाही. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी 16 वर्षे संस्कृत मधून उद्भूषण सारखा ग्रंथ लिहिलेला आहे. महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि 35व्या वर्षी अवघा महाराष्ट्र जोडलाय. माऊली ज्ञानोबारायांनी भावार्थ दीपिका सारखा महान ग्रंथ, ज्ञानेश्वरी सारखा ज्या वेळेला सांगितलं तेव्हा माऊली ज्ञानोबारायांचं वय वर्ष होतं 16. 16 वर्ष धोक्याचं नसून मोक्याचं. योग्य वेळेत आपण सावध झालं पाहिजे. आता 16 वर्षाचं पोरग 2-2 पुढे सोबतच फोडतंय. तो बरा गालात तोंडामध्ये काय काय घेऊन बरेच जण माग बसले असेल त्याच्याच उद्देशानं. बापाचं खातं त्याच टपरीवर आणि मुलाचंही खातं त्याच टपरीवर. हे गुणधर्म पाहायला भेटतात का? संस्काराचा अभाव असल्यामुळं. पुरुष मंडळीची लवकर ट्यूबलाईट पेटत नाही सकाळी सकाळी. कोणतं काम सुचत नाही तोंडात विड्या टाकल्याशिवाय. एक दिवस मालकीला आणि संक्रांत आली होती, जवळ संक्रांत आली म्हणून मालकीने म्हणे मला साडी पाहिजे 2000ची. तेवढ्यात मुलगा म्हटला पप्पा शाळा जरा 2 किलोमीटर लांब आहे म्हणे, मला सायकल पाहिजे. तेवढ्यात मुलगी आली. मुलगी म्हणती पप्पा मला नवीन ड्रेस पाहिजे. सगळं पण तेवढ्यात लहान पोरग होतं. म्हणे बाळ्या एक काम कर, तेवढी ती खिडकीतली तंबाखूची पुडी घे रे. तंबाखूची पुडी घेतली. चुना नव्हता, उसण्या राम होता त्याचा आणला शेजारचा. उसण्या तंबाखूला उसना चुना लावून ज्या वेळेला त्यानं विडा तोंडात टाकला, हा आता बोला म्हणलं काय काम आहे तुमचं. माणसाला तोंडात टाकल्याशिवाय बऱ्याच जणांना अनुभव येतं. दुसरं कोणतं काम सुचत नाही लवकर. या गोष्टीचा अभाव भक्त संस्कारामुळे येतोय. आज आपण पाहतो सगळ्यात मोठी दुर्दैवाची घटना जर म्हटलं, ज्या आई वडिलांनी स्वप्न पाहिले आपल्या जन्मदात्या मुलांनी शेवटच्या वेळेला आपल्याला अग्निदाग द्यावा, त्याच मुलांनी आपल्याला शेवटच्या वेळेला पाणी पाजावं. पण आज ज्यांना जन्म दिलाय त्याच मुलांचा अंत्यविधी ज्यांनी जन्म दिला त्या आई वडिलांना करावा लागतोय. बऱ्याच गावागावात घटना आहेत का मुलं व्यसनाच्या आधीन स्वाधीन गेलेले आहेत. कीर्तनात जेवढे येऊन बसलेत सगळे भाग आईवडिलांचे आशीर्वाद आहेत. आईवडिलांचे चांगली संस्कार त्यांच्यावरती आहेत. इथे येण्यासाठी सुद्धा संत सांगतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आवड प्रत्येकाची वेगळी. जीवाची आवड, संताची आवड, भगवान परमात्माची आवड केली तर भगवान परमात्मा आपली आवड पूर्ण करतो. कारण देवाचा स्वभाव आहे घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. त्या जगाच्या मालकाचं अखंड नामचिंतन करायचं आहे. कधीतरी कथा कीर्तन आपण श्रवण करतो.